हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. क्रांतिसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून पंख्यांचा आवाज येतो. आता फक्त आवाज आपलाच राहणार आहे. 2 दिवस शांतता. व्यासपीठावरील सन्माननीय वरळी विधानसभेचे निरीक्षक माजी आमदार अशोक जात्रक साहेब, या विभागाचे सन्माननीय विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, विभागीय आमदार सुनील शिंदे, आता नुकतंच जे मार्गदर्शन घेऊन गेले ते आपले सन्माननीय आमदार सचिन भाऊ अहिर, माझे मित्र निरंजन नलावडे, हरीश वळलीकर, संजय कदम, मुंबईच्या महापौर किशोरताई पेडणेकर, अनुपमा परब आणि आपलं खणखणीत निवेदन करतो तो राम साळगावकर. आजचा हा गटप्रमुखांचा मेळावा आदित्य साहेबांनी घोषित केला आहे आणि मागच्या सोमवारीच ज्या मुंबईच्या लढ्याची सुरुवात झाली, कालिदास नाट्यगृहातून जी सुरुवात झाली आणि धारावीच्या शाखेला देखील भेट दिली आणि तो उत्स्फूर्त प्रतिसाद आपण जो बघतोय त्यातनं मला वाटत नाही की मुंबई शहरामध्ये आपल्या शिवसेनेला हरवायची ताकद कोणामध्ये आले किती गेले किती हे मुदत बसू नका. दिवसेंदिवस आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात, परंतु ही मुंबई आपल्या साहेबांची आहे. आणि आजच्या या वरळी विधानसभेचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते 107 हुतात्मे ज्या या मुंबईने दिलेलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, ती मुंबई मला वाटत नाही की मुंबईतला हा मराठी माणूस कुणाच्या ऐड्या गेल्या लोकांच्या हातात आणि धनदांडग्याच्या हातात जायला देईल. मुंबईचा विकास आणि मगासाठी सचिन भाऊ अहिर बराच वेळ या सर्व विषयांवरती अतिशय मार्मिकपूर्वक बोलले. पण एक विषय त्याच्यामध्ये होता की मुंबईचा TDR हा देखील भविष्यामध्ये जाऊन ज्या व्यक्तींकडे ज्या विकासकांकडे विकत घ्यायला लागेल, एवढी दुर्दैवी बाब जर या मुंबईकरांवरती उद्या येणार असेल तर आज हा नक्कीच मुंबईकर नक्कीच विचार करेल की आपण येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाला निवडून द्यायचं. परंतु या विधानसभेचे निरीक्षक सन्माननीय जात्रक साहेब या ठिकाणी आलेले आहेत. वरळी विधानसभा असेल, शिवडी विधानसभा असेल, भायखळा विधानसभा असेल आणि याचं नेतृत्व आशिष चेंबूरकर यांच्याकडे आहे. आणि या 3 विधानसभेतले मेळावे खूप महत्त्वाचे आहेत. कारण मागील वर्षी ज्यावेळेला 2017ची निवडणूक पार पडली त्यावेळेला जेव्हा निकाल लागले त्यावेळेला उद्धव साहेब नेहमीच सांगत होते, आदित्य साहेब देखील नेहमीच सांगत होते की ज्या वेळेला या 3 विधानसभेचे नगरसेवक कळले त्यावेळेला नक्कीच मुंबई महानगरपालिकेचा भगवा पुन्हा एकदा डावलाने पडला. आणि मला वाटतं आपल्याला खात्री आहे वरळी विधानसभेची असेल, शिवडी विधानसभेची असेल, भायखळ्याची असेल, ही महाराष्ट्रातली मुंबईतली बुलंद शिवसैनिकांची तोफ याही वेळेला अभेद्य आहे. आणि आपण दोन्ही निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. खासदारकीची निवडणूक असेल, अजित सावंतसाहेबांची असेल, येणारी जी विधानसभा झाली त्या विधानसभेत देखील दाखवून दिलेलं आहे. परंतु आता जी लढाई आहे त्या लढाईमध्ये गाफील राहू नका. कारण ज्या विधानसभेच्या लढाईमध्ये मतदार याद्यात म्हणजे कुणी मतदान केलं हेच कुणाला संशोधनाचा विषय झाला आणि त्यानंतर आपण फक्त शाखेमध्ये बसून अनेक त्यावरती चर्चा केल्या की काय झालं, नक्की कुठे काय झालं, मुंबई शहरात काय झालं, महाराष्ट्रात काय झालं, कुठली लाट अशी आली की जी 6 महिन्यामध्ये ज्या लोकांनी आपले तब्बल एवढे खासदार निवडून दिले आणि त्यावेळेला विधानसभेचे आमदार निवडून आलेले आहे, हे नक्की काय षडयंत्र आहे. त्याच्यामुळे गाफील राहू नका आणि त्यासाठी हे मिळालं. शाखेमधल्या प्रत्येक गटप्रमुखाने आपल्या याद्या तपासायच्या आहेत, आपल्या मतदार याद्या तपासायच्या आहेत, आपल्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, आपली यादी बघायची आहे, नवीन मतदार जे नोंदणी होतात ते बघायचं आहे. ही छोटी गोष्ट नाही आहे. कारण आपण निवडणुकीच्या दिवशी रणांगणामध्ये उतरतो पण तहाच निवडणूक व्हायची नाही. युद्धात आपण जिंकणारे मावळे आहोत. अनेक वर्ष आपण या शिवसेनेचा अभेद्य किल्ला अबाधित ठेवलाय. तिकिटी कुणाला मिळतात, काय मिळतात हा संशोधनाचा विषय असतो. आपल्याला माहिती आहे आपण अनेक वर्ष या निवडणुका लढवत आलेलो आहोत. अनेक जण इच्छुक असतात, अनेक जण तिकिटीसाठी मागणी करतात, परंतु मातोश्रीवरनं ज्यावेळेला आदेश येतो त्याला तो आपण आदेश पाळणारे शिवसैनिक आहे. आणि मला वाटतं हा अभेद्य वरळीचा किल्ला हा पुन्हा एकदा अभेद्य देऊ अनेक नेते मार्गदर्शन करणार आहेत. पण हा वरळी विधानसभेचा गड आणि आदित्य ठाकरे या नावाची ताकद आणि या विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांची पुन्हा एकदा नावलौकिक राखण्यासाठी वरळी विधानसभेचा मुंबई महानगरपालिकेचा गड हा असा अभेद्य आणि भगवा डौलाने फडकत राहील हा एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.